चला पहिला चेंडू झेल सुटलाय. पकडणार नाही झेल मग संपणार कसा खेळ? कसा संपणार आहे खेळ कोणाचा? संपवण्यासाठी पकडावा लागणार आहे तो झेल. तो झेल नाही टिपलेला आहे. इथे एका झेलच्या मोबदल्यात 2 धावा आल्यात. 2 धावा नव्हे, ही मॅचची सुरुवात झाली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी जतीन गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर विवेक नाईक. ओ इनसाइड आउट लॉफ्ट केले चेंडूला. चेंडू गेलाय सरळ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग झाली आहे. फेकी होतीये. एकाचं रूपांतर 2 मध्ये. 1 मध्ये 2. जिंकणार कोण? येणारी कालवेळ सांगणार आहे. अनिलजी आमच्या समोर जोडले जातात. अनिलजी काय सांगाल या मॅच बद्दल? कारण या मॅच मध्ये जिंकणारा संघ क्वालिफाय च्या रेस मध्ये जिवंत राहील आणि इथून पराभूत होणारा संघ मात्र स्पर्धेत बाहेर जाईल. नक्कीच एलिमिनेटरचा सामना आहे. निश्चितच दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना आहे. जिंकणं आणि कोण जिंकेल यावर सुद्धा लक्ष असणार आहे. एक एक सामना गमावून दोन्ही संघ या सामन्यापर्यंत पोहोचले गेलेले आहेत. आता मात्र कव्हर जेशीला मारला फटका. चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू विजय. आमचे विजयची चौकार मारतच आहेत परंतु बॉल का बाहेर जात नाहीये. खरी मजा उद्या आहे. उद्याचा विजयजींचा नाद काहीसा वेगळाच असणार आहे आणि त्याच्यासाठी सर्वांनी तयार राहा. आणि एक चर्चा केली होती भाग्यशी, ज्यावेळेला चर्चा केली त्यावेळेला विकास पाटील यांचा खेळ असेल जे स्वर्गीय आहेत त्यांच्या साथीनं कुमार नाईक यांचा खेळ. बाकीच्यांना कोणाला बघण्याचं भाग्य लाभेल की नाही माहिती आहे परंतु आपल्याला तरी बघण्याचं भाग्य लाभलंय कुमार नाईक यांचा खेळ तरी मागील 2 ते 3 वर्षांमध्ये. आणि दुसरा एक उल्लेख केला होता श्री गणेश क्रिकेट क्लब बोळींच्या वतीनं जे केलेलं आयोजन आहे. पहिल्यांदा लाईव्ह स्पर्धा कुठे या समाजांतर्गत स्पर्धांमध्ये करण्यात आली तर त्याचा मान बोळीजला गेला आणि दरवर्षी नवनवीन काही ना काहीचं कृत्य करण्याचा मान सुद्धा बोळीजला जातोय. आणि ही जी बेंचमार्किंग आहे ही समाजामध्ये प्रत्येक आयोजकांना सुद्धा करण्यास भाग पडते आणि ही खेळाच्या बरोबरीने समाजात सुद्धा एक प्रगती आहे. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या ठिकाणी वाईट बॉल आलाय. धापलकती धावा आहेत. 10 चेंडूचा खेळ झालाय. 3 अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच चांगली सुरुवात केली गेलेली आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. एका ठिकाणी विवेक, दुसऱ्या ठिकाणी प्रतीक ही जोडी मैदानामध्ये आहे. तर मात्र हा सुद्धा चेंडू पॉईंट रिजनमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाते. म्हणजे आतापर्यंत 4 चेंडू संपले गेले आहेत. 4 चेंडूमध्ये 11 धावा गोळा केल्या गेल्या आहेत. निश्चितच एकेरी दुहेरी धावसंख्येमध्ये भर देऊन आणि या षटकामध्ये एक चौकार सुद्धा आलेला आहे. आणि जो तुम्हाला फिल्डिंग करणारा संघ दिसतोय पडईचा या मैदानाचा खेळ हा नेहमीच चांगला राहिला आहे. पडई संघाने तितक्या लवकर हार मानले नाही या मैदानावरती. लॉफ्ट केलाय चेंडूला. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेल सुटलाय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. सुटणारा झेल देऊन जाते 4 धावा. चौकार. थँक्यू डीजे. आणि चौकार षटकारांची चर्चा आणि गाण्यामधून सुद्धा ते वाक्य आलं आणि इथे चौकारांसाठी बक्षीस पात्र होत आहेत की काय? लगातार 2 चौकार आल्यात. तिसरा आला तर 500 रुपये आयोजन कमिटीच्या वतीनं. विवेक नाईक. ओहो, बोललो नसतं तर बरं झालं असतं. असं काहीच चित्र आहे. बोललो म्हणून कदाचित लागला नाहीये. प्रथम काही बोलून चालणार नाही. आपण दुसऱ्या आयटम मध्ये झेल टिपलात. जवळजवळ 1200 रुपये गमावलेत. आणि प्रथम इंटीम प्लेयर आहे बोळींचा, विकास इलेवन बोळींचा. 1 धाव आली आहे. धावपलका ती धावा जर आपण पाहिल्या तर 16 आहेत. चेंडूचा खेळ झालाय 6 म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. टीम बांचर. थँक्यू. आता एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट.
झेल टिपला षटकाराच्या बाहेर तर फक्त 200 रुपयाचं बक्षीस आहे, त्यापेक्षा जास्त नाही आहे. US मध्ये रात्र झाली आहे कदाचित, आता झोपले सुद्धा असतील. कोणतरी रात्रीतला काजवा असणार आहे तो बघत राहणार आहे. आणि असे काहीतरी असतील त्यांचे फोन येऊ शकतात जशी जशी मॅच मधली रंगत वाढेल. आणि आमचे हर्षद नाईक यांना माहित आहे की किती वाजलेत किती नाही. चला नवीन गोलंदाजी मार्क वरती प्रणव आलाय. प्रणव हा पडायचा आहे. आम्हाला प्रणव या मैदानावरती आठवतो तो वाघवलीचा अफलातून खेळ त्या खेळाडूचा या मैदानावरती सातत्याने पाहायला मिळत असतो. आणि तो सुद्धा US ला गेलाय. हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज चांगली फिल्डिंग धावचीची संधी काय इथे फलंदाज बाद आहे का ना मुन्ना ना. चेंडू हिट झालेला नाहीये. अनिल एकंदरीत किती धावा या इनिंग मध्ये येणं गरजेचं जेणेकरून समाधानकारक धावफलक असल्यासारखं जाणवेल. निश्चितच आपण पाहिलं तर मागच्या सामन्यामध्ये 47 डिफेंड चेज झाल्या होत्या, त्याच्या अगोदर 44 चेज झाल्या होत्या. निश्चितच 50च्या अबो मारणं गरजेचं आहे भांडकर संघाला. अकोटबाई चेंडू त्या चेंडूवरती फटका चांगला एक्झिक्यूट केलेला आहे. चेंडू सीमारेषे पार काव कोणाची दिशेला येतोय तनतनीत मॅक्सिमम यूज इट षटकार 6 धावा. षटकार आला 6 धावा आल्या आणि 6 धाव्याने पूर्णपणे वातावरण प्रफुल्लित केलं. इतका चांगला षटकार होता की विकेट किपरच्या मागची झाडं सुद्धा डोलायला लागलेत. विवेक नाईक यांच्या बॅटमधून येणारा तो षटकार. विकास पाटील चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. या वर्षीचा थोडासा फॉर्मॅट वेगळा आहे आणि या वेगळ्या फॉर्मॅटमधून खेळाचं वेगळं पण सुद्धा दिसतंय. सर्वात मोठं आणि मुख्य आकर्षण काय, प्रत्येक खेळाडूच्या अंगा खांद्यावरती जे कपडे आहेत म्हणजे जे ड्रेसिंग आहे ती सर्वांना आकर्षित करणारी आहे. व्हाईटमध्ये जो कलर शेडो आहे तोच कलर ट्रॅकचा आहे आणि त्यामुळे एक इंटरनॅशनल लुक मैदानाच्या आतमध्ये या सर्व खेळाचा आपल्याला विकास पाटील चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत एक षटकार वगळता केली आहे प्रणवने आणि प्रणव कमबॅककडे जाणतोय कारण हा कर्णधार आहे. त्याला माहीत आहे कशा प्रकारे धावा वाचवायच्या आहेत आणि किती धावांपर्यंत रोखायचं बानकरला. पुन्हा एकदा लाभ काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तिथे बघ्याच्या भूमिकेमध्ये राहिली. कॅच कन्वर्ट करता आलेला नाहीये आणि एक धाव तोपर्यंत धावून पूर्ण केली जाते. यस एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 24 24 धावा फलकावरती. ज्या ठिकाणी दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडू बाकी आहे या षटकातले. या षटकामध्ये सुद्धा 8 धावा गोळा केले गेले आहेत. तर आता ऑन साईडला ढकललेला निश्चितच चेंडू जमीन लगत जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय अडवतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 2 ने पुढे सरकते म्हणजे 26 धावा फलकावरती अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. आपण पहिल्या चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 15 धावा त्यानंतर आपण पाहतोय या षटकामध्ये तब्बल आलेल्या आहेत 10 धावा. अकुटब्या चेंडूवरती मारला फटका. चेंडू जातोय सीमारेषे लगत. झेल टिपला जातोय. गडी बाद. पहिला हादरा दिला जातोय बानकर संघाला. थँक्यू. फलंदाज बाद विवेक नाईक मैदाना बाहेर येत आहेत आणि जोरदार टाळ्या होऊन जातात विवेक नाईक यांच्यासाठी. अतिशय चांगली बॅटिंग केली आणि जी सुरुवात देण्यासाठी ते आले होते ती सुरुवात त्यांनी करून दिली आहे. मागील मॅच मध्ये 5व्या क्रमांकावरती आले होते. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर ॲज अ ओपनर म्हणून आले कारण त्यांना संघाला पुढे न्यायचं होतं. धावफलकात धावा हे पहिली विकेट येत असताना 26 वरती आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. 3रा षटकाचा खेळ आता सुरू होईल. परंतु मला वाटतं कुणाल ॲप्लिकेबल नाही आहेत बॉर्डरलाईनच्या बाहेरच्या कॅचसाठी. कमिटी मेंबर्स आहेत म्हणून की काय
इथे कौस्तुभ सांगतायत की कोणाला जर जेल पकडलं तर त्यांना बक्षीस दिलं जाणार नाहीये. इतका मोठा चेस करत होते ते. सर ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की 5व्या क्रमांकावर फलंदाजी मार्कवरती विवेक यांना पाचारण केलं जायचं, परंतु यावेळी ओपनिंगला पाठवलं गेलं. म्हणजे ओपनिंगला कोणत्या कशासाठी पाठवलं गेलं होतं त्याचं उत्तर आपल्याला त्याने दिलेलं आहे. एक ॲज अ पिच हिटर म्हणून पाठवलं गेलं होतं आणि त्या भूमिकेमध्ये ती भूमिका साकार करत असताना चांगली सुरुवात करून बाद झालेला आहे. दरम्यान तिसरं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज मिस्टर अमित गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो आणि नवीन फलंदाज निनाद. चेंडू हवे, जेलखाली क्षेत्ररक्षक आणि बॅक टू बॅक दुसरा हादरा दिला जातोय बाणकर संघाला. रिव्ह्यू आहे, बिमर चेंडू आहे का त्याचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलेला आहे पंच विजय वागरे यांच्या मार्फत. चला मुख्य स्क्रीनवर आपल्याला दिसून येते. चला थर्ड अंपायर या ठिकाणी या आणि आपला निर्णय. खलीद सय्यद सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसत आहेत. झूम मोर झूम. येस, हळू हळू हळू, अजून थोडं पुढे. येस येस, थोडंसं डिफिकल्ट आहे. पुन्हा एकदा मागे घ्या. येस, जाऊ दे पुढे. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केले गेलेला आहे. तर निश्चितच दुसरा हादरा लागतोय बाणकर संघाला. थँक्यू सो मच. जत्रा मूवी मधलं हे सॉन्ग डीजे वरती अजूनपर्यंत रंगलं जाते आणि तेच सॉन्ग आपल्याला ऐकून देत असताना डीजे. चला, पहिलं चेंडूवरती हादरा दिल्या. निश्चितच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने सुरुवात केली गेली. त्या सुरुवातीला थांबवण्याचा प्रयत्न आता मात्र केला जाऊ शकेल. यावरती सुद्धा निश्चितच लक्ष असणार, कारण मधल्या फळीतले फलंदाज आता मात्र खेळपट्टीवरती दिसतील. चला, विवेक बाद झाला, प्रतीक बाद झाला. आता मात्र निनाद आणि निनादच्या जोडीला सेकंड डाऊनचा फलंदाज. चला, फलंदाज बाद झालेत. चला, रिव्ह्यू बघितला गेलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी निर्णय सुद्धा दिलेला आहे. तर गडी बाद आहे. येस, मोठा फटका आलाय का? येस, इट्स यूज इट. षटकार, 6 धावा. डीजे अल्पेश. मैं तो रास्ते से जा रहा था
डीजे, थँक्यू डीजे. 6 धावा निश्चित धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होते. धावसंख्या 3-2, 32 धावा फलकावरती लगावल्या जातात. इथून अजून 10 चेंडू होणे बाकी आहेत. आता मात्र कव्हरची दिशेला मारा फटका निश्चितच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला. एकच धाव घेतली जाऊ शकते या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 33 धावा फलकावरती लगावल्या जातील. अमित यांच्या गोलंदाजीवरती निश्चित हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर आपण पाहतोय नवीन आला फलंदाज मिस्टर भागेशने जडलेला षटकार आणि त्यानंतर चांगल्या चेंडूवरती ड्राईव्ह करून एक धाव कंप्लीट केली आणि स्ट्राईक रोटेट केली गेली. तर 33 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. ऑनसाइड मारला फटका. 1 बाउंड चेंडू जातोय सीमारेषे पार. येतोय दणदणीत चौकार मिस्टर निनादच्या बॅटतून. थँक्यू डीजे. धावफल कधी धावा जर आपण पाहिल्या तर धावा आहेत 37-37. अजूनही 2 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. बघा विकेट किती गेल्या तरी सुद्धा धावांवरती परिणाम झालेला नाहीये. पुन्हा एकदा उडवलंय चेंडू, सरळ निघून गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. मस्तक पे दस्तक षटकार. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. चांगली बॅटिंग चिनारच्या बॅटमधून. बॅक टू बॅक मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होतीये. काही लगातार 2 आलेत का? नाही. एक चौकार एक षटकार आलाय. ओहो उडवलाय पुन्हा एकदा. यावेळेला फुल टॉस. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग केली जाते. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. ना मुन्नांना थांबवलंय आणि अखेरकार 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल कधी धावा 44 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 4थं षटक शेवटचं षटक बाकी आहे. तोपर्यंत पाहिलं तर धाव फलकावरती 44 धावा फलकावरती आहेत. म्हणजे बाणकर संघाचे आपण पाहिलं विकेट गमावले गेलेले आहेत परंतु मोठ्या धावा पण गोळा केल्या गेलेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मिस्टर यश गोलंदाजी मार्कवरती येतोय या धावगतीला कमी करण्यासाठी. हे धावगती कमी होईल का यश यांच्या मार्फत ते सुद्धा बघण्यासारखं असणार. कारण एका ठिकाणी चिनार आहे, एका ठिकाणी भागेश आहे. दोन्ही फलंदाजांनी मोठे फटके एक्झिक्यूट केले गेले आहेत. एक षटकार भागेशचा चिनारच्या बॅटतून एक चौकार आणि षटकार आला आहे आणि जी 44 धावफलकावरती धावा लगावल्या आहेत ना त्यामध्ये अच्छा याचा पहिला चेंडू निश्चितच टप्पा पडल्यानंतर थोडासा स्पिंग होतोय आणि यष्टी रक्षक या ठिकाणी चुकी करतोय आणि त्याचा चुकीचं रूपांतर आपण पाहिलं. 22च्या 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात. दोन धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. 46 धावा फलकावरती लगावल्या जातात. कशा पण येऊ दे पण धावा येणं गरजेचं आहे. एक मोठी टोटल सेट करायची असेल तर निश्चितच एकेरी दुहेरी त्यामध्ये मोठे फटके पण येणं गरजेचं आहे. अकोटप्पा चेंडू या चेंडूवरती सुद्धा चांगला लॉफ केलेला आहे आणि चेंडू गॅप मध्ये हा क्या बात आहे. चांगला अडवलेला चेंडू
अडवला तर चांगला Yes. होता परंतु चेंडू निघून गेलाय. सी मारे का पार, येतोय चौकार. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. यस थँक्यू डीजे. 50 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत आणि अजूनही पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत. नाही आणि अनिल मला वाटतं या मॅच मध्ये आजच्या दिवसभराचं सर्वोत्तम धावफलक दिसू शकतं. दिसू शकते असं कारण काही 4 चेंडू दिसतं. अजूनही बाकी आहेत सर. 55चा आजचा उच्चांक आहे आणि त्या 55ला या ठिकाणी 56, 57, 60 केल्या जाऊ शकतील का यावर तुझं लक्षच नाही. पुन्हा एकदा चेंडू हवेत, ऑन साईडला चेंडू आहे, टप्पा पडून क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. एक धाव कंप्लीट केली जाते म्हणजे 51 धाबा फलकावरती ही एक रन घेतल्यानंतर लगावले जात आहेत. अजून 3 चेंडू बाकी आहेत. आपण पाहतोय चिनार भागेश ही जोडी मैदानामध्ये आहे तर ही जोडी या 3 चेंडूमध्ये 6 ते 8 धाबा गोळा करेल का. भागेश स्ट्राईक एंडवरती. मागील मॅचचा भागेश आठवावा लागणार आहे ज्या प्रकारची भागेशने बॅटिंग केली ती वटारसाठी. आता हा भागेश बानकरसाठी पाहूयात कशा प्रकारची बॅटिंग करतो. उडवलाय परंतु फॉलोथ्रूमध्ये झेल घेण्यासाठी गोलंदाज सुद्धा आलाय आणि अखेरकार झेल टिपलाय. आता प्रथम म्हणत असेल की याने तर 3 अटेम्प्ट मध्ये झेल टिपला. इथे ग्राह्य आहे, तिथे ग्राह्य धरलं जाणार नाहीये. गॉन, 1 मोर विकेट डाऊन. चौकार षटकारांचा जोर मैदानी आज थँक्यू रंगणार. धावफल कधी धावा 51, 51. 2 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक आहे. चर्चा चालू होती की इथे धावफलक मोठा धावफलक दिसतंय का. विपुल आलाय, कोणाच्या तरी ऍक्टिव्हाची चावी भेटली. ज्यांची कोणाची असेल त्याने ओळख पटून घेऊन जायची. तृतास येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत. काय 55चा पल्ला पार केला जाईल की 55च्या आतमध्येच थांबत असताना या मॅच मध्ये तो 55चा धावफलक आबाधित राहील. विपुल आला आणि विपुल समोर आता गोलंदाज यश. विपुल समोर यश आहे. नाशिक धाव विकेट काढण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु तो बनतो दर्शक. प्रणवने केली चूक, झालाय फंबल आणि येतोय चौकार. 4 धाबा. थँक्यू. इथे इतिहासामध्ये म्हणजे आजच्या दिवसाच्या संपूर्ण दिवसभरामध्ये सर्वोत्तम धावफलक 55 होते ते 55 आता टच झालेत. एक अजूनही चेंडू बाकी आहे. काय ही स्कोर लेवल पार होईल का. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. सुरुवातीलाच मन बनवलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट खेळले होते, स्टेप आउट झाले होते परंतु प्रणव सारख्या क्षेत्ररक्षकाकडून अशा प्रकारच्या चुका कधी होत नाहीत. खूप कमी वेळा दिसतात परंतु आता झाल्यात. ओहो इथे काय घडलंय. पंच आहेत आणि त्याचबरोबर एक धाव मिळतीये. वाईड +1 57. एक आया तब हम बोल रहे थे अब तक 56 पर इधर 57 कर दिए. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. दडपण पूर्णपणे यशवरती आहे कारण आता धावा जितक्या बनलेल्या आहेत त्या धावांना वाचवणं किंवा त्या धावांचा पाठलाग करणं ही जबाबदारी फलंदाजी जरूर आहे परंतु फलंदाजांसाठी मोमेंटम आपल्या बाजूने ठेवण्यासाठी हा चेंडू निर्धाव किंवा विकेटच्या रूपाने हाताळणं नितांत गरजेचं असणार आहे. काय घडतंय पाहूयात या चेंडूवरती. चिनार स्ट्राईक एंडवरती आहे. ज्या चिनारने मोठमोठे फटके लगावलेत या मॅच मध्ये आतापर्यंत. उडवलाय स्क्वेअर लेग, सी मारे का पार, चेंडू निघून चाललाय. येस इट इज गॉन फॉर 4. चौकारासाठी हा चेंडू निघून जातोय. धावफल किती धावा आहेत 61, 65चं लक्ष ठेवलं गेलं बानकरच्या वतीनं टीम पडई संघासमोर.
षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार. बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देवगणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरलं. आणि मुख्य स्क्रीनवरती बघू शकता दोन्ही बाप बेटे म्हणजे आमचे सन्माननीय योगेशजी आणि त्यांच्या साथीने त्यांचे पुत्र त्या ठिकाणी या स्पर्धेचा मनमनात आनंद लुटत असताना मुख्य स्क्रीनवरती आहेत. आणि आमची संपूर्ण पण राजेश असतील किंवा त्यांची संपूर्ण टीम असेल, इकडे हर्षद आणि त्यांची सगळी संपूर्ण टीम. आणि हे बोलिंजकर आहेत, यांची अदा काहीशी वेगळी आहे. पहा योगेशजी आणि त्यांचे सुपुत्र या बॅचचा आनंद लुटत असताना मुख्य स्क्रीनवरती. चला अजून एक मॅच खेळवायची आहे, त्यामुळे मैदानात लगेच दाखल व्हा. बानकरने केली आहे अफलातून बॅटिंग, धुवाधार बॅटिंग, धमाकेदार बॅटिंग. परंतु धमाका जो पहिल्या इनिंग मध्ये झालाय त्या धमाक्याचा पलटवार करण्याची ताकद पडईमध्ये सुद्धा आहे. पडईमध्ये सुद्धा ती ताकद आहे आणि ती ताकद, ती धमक कशा प्रकारची आहे ती दाखवण्याची आता वेळ आली आहे. पडई काय या 62 धावांचा पाठलाग करत असताना आजच्या दिवसामधील ऐतिहासिक सामना म्हणून या मॅचला दाखवेल का? की बानकर संघ जो मिळवलेला मोमेंटम आहे तो आपल्या बाजूला जगवेल. येणारी काळवेळ सांगणार आहे. तुर्तास येतो एक छोटासा ब्रेक. या ऐकूया झहीरभाई आणि अनिल बनबन्सी यांना. एकसष्ट धावा झालेल्या आहेत आणि 62 धावांचा आव्हान. दोन बॅटर आपण पाहतो मैदानात. धन्यवाद भरत सर. एक तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का फिर से एक बार शाम के समय में हार्दिक स्वागत है. श्री गणेश बोलिंज आयोजित आप देख रहे हैं विकास स्मृति चषक 2024 का थरार एडिशन 3. और थोड़ी देर में 1 लाख मुकाबला इस मैदान पर शुरू हो जाएगा. पहला दिन एक सफल की राह पर चलता हुआ और बेहतरीन क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. सलाम ये दोन्ही पंच आंबे ऑफिशियल. येणाऱ्या 24 चेंडू आणि 62 धावांचा आव्हान है. जवाब देना होगा, मगर जवाब देने के लिए 15 के रन से बल्लेबाजी, ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से इस मैदान पर मिलेगा नहीं मिलेगा ये जवाब देखना होगा. मगर क्या ये जवाब इस मैदान पर देने के लिए 2 बैटर गए हैं. जो इससे पहले आवाज़ आप सुन रहे थे भरत मौर्य सर जी के द्वारा, और दोस्तों अनिल सर जी हमारे साथ हैं. 2 हमारे ऑफिशियल अंपायर विजय और उसके बाद खालिद सर दोनों स्ट्राइक पर हैं. 24 चेंडू आणि 62 धावांचा आव्हान है. जवाब देना होगा और ये जवाब नहीं दे पाएंगे तो आपको 1 साल इंतजार करना होगा इस टूर्नामेंट के लिए. मगर क्या इस मैदान पर वो जवाब बैटर देंगे या गेंदबाज अपनी गेंदबाजी का जलवा बिगड़ेंगे? 24 चेंडू आहेत, 62 धावांचा आव्हान आहे. बिग फाईट, बिग लढत आपण पाहतोय. चला मित्रांनो, थोडीशी घाई करा. आमची ऑफिशियल अंपायर पण आपल्याला पण विनंती करतोय. यानंतर एक शेवटचा सामना, जो संघ विजयी होईल तो संघ खेळण्यासाठी सज्ज होईल आणि जो संघ प्रभावित होईल त्यांचा खेळ या मैदानातून संपणार आहे. फिर 1 साल इंतजार करना होगा. विकास ट्रॉफी 2024 का थरार है.
2025 तक आपको इंतजार की घड़ियां गिननी होगी। हमारे साथ अनिल सर जी हैं। इससे पहले आपने आवाज सुनी अनिल सर जी और भरत मौर्य सर जी के द्वारा। बॉलर नेम प्लीज। 24 गेंदे हैं, 62 की दरकार है। अब क्या इस मैदान पर बल्लेबाज जवाब देंगे? तुषार को जवाब देना होगा। पहली गेंद प्रणव के लिए थी मगर बीट हुए है और गेंद विकेट कीपर के दस्तान में छूटकर दिखरे जोन में जाती हुई नजर आई है। आप यहां पर जवाब देना होगा। बाई का इशारा अंपायर द्वारा आता हुआ खालिद सजी के द्वारा। 1 रन से आगाज हुआ है मगर अंजाम बाकी है। मगर क्या ये जवाब दे पाएंगे दोनों बल्लेबाज? देना होगा, क्योंकि ये जवाब मिलेगा तो इस मैदान पर आपके दरवाजे खुल जाएंगे, नहीं मिलेगा तो इस मैदान पर दरवाजे बंद किए जाएंगे। और 201 साल इंतजार के दरवाजे खटखटाने के लिए आपको इंतजार करना होगा, क्योंकि ये जवाब देने आप आए और जवाब देना होगा। सुबह से 4 टीमों ने बेहतरीन अंदाज में खेल खेला। 3 टीमें क्वालिफाई के नंबर टॉप में जाती हुई नजर आई हैं। ओह अच्छी गेंद थी, पहले गेंद को देखा फिर बैट्समैन पर गए मगर गेंद लेग स्टंप छोड़कर जाती हुई। लेग बाई का इशारा अंपायर द्वारा आता हुआ। दोनों रन लेग स्टंप में बने। दोनों बल्लेबाजों को अपने खाते का आगाज करना है, श्री गणेशा करना है। मगर ये जवाब क्या मिलेगा इस मैदान पर? देना होगा। अब गेंदे मैदान पर 22 है, 22 गेंदे है, 60 रनों की दरकार है। स्ट्राइक पर अगली गेंद खेल तैयार। शॉर्ट गेंद पोल किया डीप स्क्वायर पर खिलाड़ी, मगर खिलाड़ी दर्शक बनकर रह जाएंगे। गेंद सीमा के बाहर। 4 रन। कमान डीजे। शुक्रिया डीजे, थैंक यू। मैंने कहा ना ये बल्लेबाज के पास क्षमता है, ये शॉट खेलने होंगे। हर ओवर में 15 रन छूट जाएंगे तो ये मैच बनाने का मौका मिलेगा, मगर साझेदारी भी होनी चाहिए। अच्छी गेंद का सम्मान, बुरी गेंद का अपमान करिए, मैच अपने आप बन जाए। अगली गेंद प्रणव के लिए आती हुई। फील्ड से शॉट गेंद, फील्ड स्क्वायर पर खेला, डीप पर खिलाड़ी मौजूद है मगर बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ 2 रन रोकने में नाकाम रह जाएंगे खिलाड़ी। इस 2 रन के साथ इसको जा पहुंचा हुआ 8 रनों पर। 4 गेंदों का खेल मैदान पर हुआ, 8 रन बने हैं। आने वाली 2 गेंदों पर भी एक बड़ा शॉट, फिर ये मैच रूबरू रखता हुआ नजर आएगा, क्योंकि 62 का पीछा होता हुआ नजर आ रहा है। मगर होगा ये पीछा या नहीं होगा, ये तो आने वाला समय दे करेगा, मगर करना होगा। आज की शाम किसके नाम लिखी जाएगी? कौन सी टीम क्वालिफाई नंबर 4 में जाएगी? 203 टीमें क्वालिफाई कर चुकी है, मगर अब इस मैदान पर एक टीम को इंतजार है और कल के दिन 4 टीमें खेलेगी, उसमें से 2 टीमें आएगी, मगर 6 टॉप 3। ये दिशाही गेंद है, विकेट कीपर ने गलती की है क्या देखना होगा, मगर गेंद को रोका है। वाइड का इशारा अंपायर द्वारा आया है, 1 ही रन मिलेगा। मगर आप रन संख्या 9 पर बनती हुई 2 गेंदों का खेल आना बाकी है, मगर इस दिशाई गेंद को रुकाना होगा गेंदबाजों को। ये गेंदबाजी अगर हो गई तो ये मैच आपसे भी दूर होता हुआ नजर आएगा। फिर आपने जो बल्लेबाजी की है उसमें पानी फेरा जाएगा। 62 का पीछा इस मैदान पर आसानी से हो जाएगा। फील्ड से लेफ्ट स्टंप के बाहर गेंद है, वाइड का इशारा होगा अंपायर द्वारा। 10-10 इसको जा पहुंचता हुआ। अब 52 रनों की दरकार है, गेंदें आने बाकी है 20 चेनो यानी 52 दावा। बीस गेंदे हैं, 52 रनों की दरकार है। बड़े शॉट खेले हैं, प्रणव स्ट्राइक पर है और इस बल्ले ने चौका लगाया है इस बल्लेबाज ने, मगर अब और बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। ड्राइव करना चाहते थे, देखना होगा अंपायर का निर्णय क्या आएगा। बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, प्रणव की खेली को लगता हुआ विराम। बल्लेबाज कौन? कम ऑन डीजे। षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार। बघतील
थोर क्रिकेटचे सारे कर्णधार. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. बैटर मैदान पर आए हैं, डबल मैन में खेलने गए, वहां पर अब बल्लेबाज बैट का किनारा विकेट कीपर का सहारा मिला. और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, क्रिकेट का महासंग्राम है. शिग्नेश बोलिंग के द्वारा इस टूर्नामेंट का आगाज है. और दोस्तों एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम चलता हुआ पहला दिन है. थोड़ी देर में आगाज सा बेहतरीन अंदाज में मिलेगा. मगर दोस्तों कल के दिन इस मैदान पर कौन सी टीम क्वालिफाई करेगी सेमीफाइनल, फाइनल में कौन सी टीम खेलेगी, शैंपेन किसके हाथ में दिखा जाएगा ये किताब. और कल की शाम मगर कल सुबह के क्षेत्र में एक बेहतरीन आवाज़ भी सुनेंगे आप इस मैदान पर दशरथ पाटिल सर जी के द्वारा. मगर आने वाली 19 गेंदों का खेल बाकी है. 52 रनों की दरकार है. न्यू बैटर मैदान पर गए हैं. राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन रहेगा. ड्राइव करना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में. ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला. टीम की रंग संख्या 10, आने वाली 18 गेंदे. 52 की दरकार है. एक ब्रेक, और ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत, फिर आते हैं मैदान के और कमांड दीजिए. थँक यू डीजे, थँक यू, धन्यवाद. चला मित्रांनो थोडीशी घाई करा. यानंतर अजून एक सामना आहे. 5:15 वाजलेले आहेत. थोडीशी घाई करा, आम्हाला कॉपरेट करा अशी तुम्हाला विनंती करतो. येणारे 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. दोन्ही संघाला देव हार्दिक शुभेच्छा. एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है. प्रतीक गेंदबाजी बनाते हुए नजर आएंगे. येणारे 18 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. अब फील्डिंग का सेशन खुलता हुआ, पावर प्ले खुलता हुआ है. शॉर्ट गेंद स्ट्रेट ड्राइव खेल दिया. लॉन्ग ऑन के बीच में से गेंद लॉन्ग पर आती हुई. गेंद खिलाड़ी नहीं फील कर पाए और खिलाड़ी बन गए दर्शक. दर्शक बन के दीवाने. गेंद सी मारे का बार 4 रन. कमांड दीजिए. थँक यू. या चौकाराने धाव संख्येला आणि धाव संख्या 1414, 14 धावा. 17 गेंदे है. 48 धावांचा आव्हान आहे. सुंदरसा फटका मिस टाइम आहे. कव्हरच्या दिशेने पाहूया झेल होईल का. आणि चेंडू लेसमध्ये भरतो आणि 2 धावा अंकित केल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या आणि धावसंख्या 16, 16 धावा. 46 अजूनही धावा पाहिजे. येणाऱ्या 16 गेंदे 46 रनों की दरकार है. बिग फाइट, बिग लड़त आप देखने जा रहे हैं. आपके इस मैदान पर आने वाली ये 4 गेंदें हैं, दोनों टीमों के लिए विशेष है. इस 4 गेंद पर 2 बड़े शॉट इस मैच का रूप बदलेगा. मगर गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज कर पाएंगे. करना होगा. शॉर्ट गेंद कदमों का इस्तेमाल कर खेलना चाहते थे. बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तान में. डॉट बॉल. अब गेंद है मैदान पर 15, रन आने बाकी है 46. ये 3 गेंदों में 1-2 बड़े शॉट तो चाहिए. इस मैच को बनाना होगा बल्लेबाजों का. बैट का एज लगा. गेंद थर्ड मैन पर दिख रहे जोन में जाती हुई 1 रन जरूर मिलेगा. अब गेंद है मैदान पर 14, 45 रनों की दरकार है. 17 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं. 62 रनों का पीछा होता हुआ, मगर क्या हो पाएगा. 45 रनों की दरकार है. 14 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. मगर ये आने वाली 2 गेंदें दोनों टीमों के लिए विशेष है. एक बड़ा शॉट, फिर ये मैच ऑन होता हुआ नजर आएगा. मगर गेंदबाज करने देंगे, बल्लेबाज को करना होगा. चला मित्रांनो, विकेट कीपर थोडीशी घाई करा, आपल्याला विनंती करतोय. जास्त वेळ घेऊ नका. वेळेचा खूप अभाव आहे आपल्याकडे. अजून 2 सामने बाकी आहेत. तर निश्चितच जास्त खेळ खेळा आणि
टाइमपास जो आहे जरा कमी करा, वारंवार विनंती केली जाते. कारण चला येणाऱ्या आधुनिक 14 चेंडू आहेत. ओहो बेहतरीन गेंद थी, आउटसाइड खेलना चाहते थे, बैट और गेंद का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दस्तार में, डॉट बॉल. डॉट गेंदी आएगी, पेशर अप पर आएगा क्योंकि बड़ी मंजिलें थी, गहरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना है. अब 13 गेंदे 45 की दरकार है. लेफ्टी बल्लेबाज थोड़ा सा शटर करते हुए नजर आ रहे हैं, मगर खेल बदलना होगा. गेंद को सीमा रेखा दिखानी होगी. ऑफ स्टंप के बाहर है दिशाई गेंद. इस गेंदबाजों को कंट्रोल करना होगा. इस गेंद को इसको जापवता हुआ 18 रनओव्हर. 18 धावा फलकावती लगावले गेले आहेत. आता मात्र 44 धावांची अजूनही गरज आहे. ज्या ठिकाणी 13 चेंडू बाकी आहेत. चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलो मध्ये झेल टिपला जाईल. यस, गडी बाद. अगोदरच्या या अगोदरच्या चेंडूवरती निश्चितच निर्धावरती निर्धाव चेंडू टाकले गेले आणि त्यानंतर पाहिलं तर दबावामध्ये फटका एक्झिक्यूट केला गेला आणि गडी बाद झालेला आहे. यस डीजे. थँक्यू सो मच. निश्चित शेवटच्या चेंडूवरती हा जरा दिल्यानंतर नवीन बॅटर फलंदाजी मार्कवरती येईल आणि त्यानंतर समीकरण काय असेल? 12 चेंडू 44 इक्वेशन, म्हणजे प्रत्येक षटकामागे 22ची सरासरी येऊन राहिलेली आहे आणि त्यासाठी मोठे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. जर हा सामना जिंकायचा असेल पडाई संघाला तर निश्चितच मोठे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. जे मोठे फटके या अगोदरच्या षटकामध्ये आले नव्हते, आता मात्र मारणं गरजेचं आहे हा सामना जर जिंकायचा असेल तर पडाई संघाला. आणि आपण पाहतोय नवीन फलंदाजी मार्कवरती येतोय मिस्टर जतीन. प्रणव बाद झाले, त्यानंतर आपण पाहिलं तर स्वप्नीलला बाद होताना आणि विशाल आणि जतीन ही जोडी मैदानामध्ये आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 12 मध्ये 44 डिफेंड करायचे आहे. तुमच्याकडे टोटल मोठी आहे तर तुम्ही फटाफट खेळा प्लीज. आणि आपल्या छोट्या मंडळाचे अध्यक्ष श्री निलेशजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमार्फत आपला हार्दिक स्वागत. सरांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. दरम्यान पहिला चेंडू या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मिस होतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र 11 चेंडू 44, म्हणजे 11चे 11 चौकार गरजेचे आहेत. तर म्हणजे प्रत्येक चेंडूवरती हिट करणं गरजेचं आहे, प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके मारणं गरजेचं आहे. त्यावेळी फलंदाजाच्या बॅटीची कडा लागून चेंडू जातोय फाईनली क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी 1 धाव घोषांकित आहे. जसे एकेरी दुहेरी धावसंख्या फक्त फलकावती लगावेल तसतसा फासला वाढेल आणि जसा फासला वाढेल तसतसा या सामन्यामधली औपचारिकता वाढताना दिसून येईल आपल्याला. 10 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो आतापर्यंत जितूने चांगली कामगिरी केलेली आहे. पहिला निर्धाव, त्यानंतर एकच धाव काढली गेली चेंडूवरती आणि आपलं हे नफीतुली गेंदबाजी कंटिन्यू करण्यासाठी पुन्हा सज्ज येतोय. चल 10 मध्ये 43 फुल डिलिव्हरी. त्या चेंडूवर सर बॅटिंग मारला फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, अडवतोय, फेकेल तोपर्यंत मला वाटतं एकच धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एकेरी धावाने काय फायदा होणार नाही या सामन्यामध्ये. जर हा सामना जिंकाशेल पडाई संघाला मोठे फटके मारणं गरजेचं आहे आणि ते मोठे फटके येत नाही येत तर निश्चितच जवळजवळ पडाई संघ या ठिकाणी बाणकर संघासमोर नांगी टाकताना दिसतोय. 3 चेंडू बाकी आहेत या षटकातले. अजूनही 42 धावांची गरज. ऑन साइडला मारला फटका आहे. चेंडू जाईल, 1 बाउन्स, सीमारेषे पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू सो मच. हा चौकार लगावल्यानंतर धावसंख्या 20 वरती पोहोचवली जाते आणि आता मात्र इथून येणारे 8 चेंडू आहेत. 8 चेंडूंमध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. म्हणजे हा जो एक चौकार मारून या ठिकाणी थांबावं लागणार नाहीये, तर प्रत्येक चेंडूवरती हिट करणं गरजेचं, प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार मारणं गरजेचं आहे पडाई संघाला.
लोअर फुलटॉस मध्ये चेंडू, परंतु त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू बॅटीची कडा लागून खेळपट्टी लगतच राहिलेला आहे. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. शेवटचा चेंडू आहे या षटकातला आणि धावा फलकावरती आहेत 21 धावा आणि 37 धावांची गरज 7 चेंडूंमध्ये, म्हणजे तब्बल 6 षटकारांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी पडई संघाला. चला लास्ट बॉलवरती चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला आहे, परंतु त्या ठिकाणी लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. गडी बाद 3ऱ्या क्रमांकाचा. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज यश फलंदाजी मार्गवरती येतो, ज्या ठिकाणी 6 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. भाग्येश यांच्याकरता 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे. विराटची जावई वीरू यांची जावई निश्चितच, काय नाव त्यांचं, भाग्येश यांच्या मार्फत 100 रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे. विपुल व्हेरिएशन या चेंडूवरती आणि त्या व्हेरिएशन वरती फसला गेलेला आहे फटका आणि स्वतःचा फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला आणि रनआउटच्या रूपाने घडी गारद केला गेला आहे. यश जसा आला तसा परत गेला. 5 मध्ये 37 धावांची करायचा नवीन बॅट्समॅन थँक्यू सो मच. कृती शेतो नवीन फलंदाजी मार्क वरती, ज्या ठिकाणी 5 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाजी गुरुदत्त पडाई संघाची चाललेली आहे त्या फलंदाजी समोर या धावा या ठिकाणी 5 चेंडू मध्ये 37 धावांची गरज जवळजवळ औपचारिकता राहिलेली आहे असं म्हणणं खेरीज ठरणार नाहीये. बॅटीची काढा यष्टी रक्षकाकडे, झेल, गडी बाद. कृतिश सुद्धा आला जसा तसा परत गेला. या स्पर्धेमार्फत निश्चित हार्दिक स्वागत रोहन जाधव यांचं. रोहन जाधव आपण या आणि मंचावरती विराजमान व्हायचंय. रोहन जाधव या स्पर्धेमार्फत आपला हार्दिक स्वागत. आपण ही स्पर्धा पाहतोय विकास स्मृती चषक 2024 वर्ष 3रं रंगताना पाहतोय. या वर्ष 3ऱ्या मधला आपण पाहतोय हा एलिमिनेटरचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो संघ या ठिकाणी त्याची घोडदौड या स्पर्धेतली संपुष्टात येणार आहे आणि जो संघ जिंकेल तो संघ कोपराळ संघासोबत आजच्या दिवसामधला अंतिम सामन्यासाठी क्वालिफाय सामन्यासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 मध्ये 37 ऑन साइडला मारला फटका. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. बॉल द्या आतमध्ये. 3 चेंडू 37 धावांची गरज. 36 धावांची गरज 3 चेंडूंमध्ये. लावायचा फॉर्मॅलिटीज हे 3 चेंडू टाकायच्या निश्चितच विनंती असेल फटाफट हे चेंडू टाकून मॅच संप लगेचच आजच्या दिवसातला शेवटचा सामना. सही कहानी 3 गेंदे औपचारिक है बाकी इस टूर्नामेंट इस मुकाबले की और 3 गेंदे लाजवाब अंदाज में खेले जाएंगी. चेंजअप पर से ड्राइव किया, गेंद लंगाओं पर आती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. 1-1 रन से अब ये मुकाबला थोड़ा सा दूर होता हुआ 1 साल इंतजार करना होगा इस टीम को, क्योंकि इस टूर्नामेंट में पहले मुकाबला आपने गंवाया, दूसरा मुकाबला भी आप गंवा रहे हैं.
और इसके बाद एक आखिरी मुकाबला और लीग फॉर्मेट का वो क्वालिफाई के लिए दोनों टीमें दो हाथ करती हुई नजर आएगी, मगर कौन सी टीम क्वालिफाई कर जाएगी आज की शाम किसके नाम लिखी जाएगी। लीग स्टंप के बाहर गेंद है, वापसी शरा बाकी है, मगर यहाँ पर गेंद दिशा आ रही है और दिशा गेंद आपको भी थोड़ा सा दूर करती है। थोड़ा सा टारगेट अगर कम होता तो इस मैच की थोड़ा सा और अलग देखने को मिल जाती, मगर बेहतरीन बल्लेबाजी बल्लेबाजों के द्वारा हुई और 62 रन लगाए गए थे स्कोर बोर्ड पर। फिर से वाइड बॉल, दो गेंदें और अभी भी आना बाकी है और उस दो गेंदों के लिए दो लगातार वाइड गेंदें आती हुई नजर आई है। इस दो गेंदों में बल्लेबाज के बड़े शॉट के लिए जाएंगे या विकेट लेकर गेंदबाज अपनी नाम का चर्चा इस मैदान पर फैलाते हुए नजर आएंगे। चेंजअप से ड्राइव किया, लॉन्ग ऑन के बीच में से गैप में वन बाउंस, गेंद सी मारे का बाहर, 4 रन, बेहतरीन चौका दावा। थैंक यू डीजे। शेवटचा चेंडू या षटकामधील या विनिंग मधला बाद बेहतरीन गेंद दी, गेंद को बैकफुट पर जाकर खेला और ये मुकाबला अपने पक्ष में कर दिया है। चलिए दोस्तों, हार्ड लक टीम अगले साल अब इस टूर्नामेंट में अपनी गलतियों का एहसास करके मैदान पर आएंगे तो इस मुकाबले में जीतने के लिए आपने को कोई कभी नहीं कर पाएगा। और एक बेहतरीन मुकाबले की शुरुआत थोड़ी देर में होगी और दोस्तों दोन्ही कप्तान चला दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो या टॉससाठी आणि आमच्यामध्ये उपस्थित आहेत संदीप भाऊ, त्यांना विनंती करतो की आपण या टॉस बॉक्समध्ये तुमच्या शुभ हस्ता नाणेफेकीचा कॉल आपण करूया। शेवटचा सामना आहे आणि नक्की सामन्याला जब शुरुआत होईल तो मित्रांनो नक्कीच हमारी सभी की दिल की धड़कन की आवाज़ जिन्होंने पूरे मुंबई महाराष्ट्र में अपनी आवाज़ की छाप छोड़ी है, वैसे हमारे सभी के क्षेत्र लाल बेहतरीन कमेंटेटर इधर भरत मोरेश्वर जी की आवाज़ आपके कानों तक भी पहुँचाई जाएगी। दोस्तों